ओके, आपण काल जसं डिस्कस केलं होतं त्या पद्धतीने मार्केट आपल्याला दिसतोय. तर मिड कॅप निफ्टीचा पीई आपल्याला बघा टार्गेट सगळे हिट झालेले आहेत. मला जॉईन व्हायला थोडं लेट झालं. तर आपले सगळे टार्गेट मिड कॅप निफ्टीचे हिट झालेले आहेत. 74 क्रॉस केल्यानंतर ना त्याचा टार्गेट होता 92 क्रॉस केल्यानंतर 140 114 तो क्रॉस केल्यानंतर 136. ओके, तर सगळे टार्गेट आपले हिट झालेले आहेत. बँक निफ्टीचा पी आपण बघतोय की 484 क्रॉस केला. आता हा माझ्याकडे ओपन आहे टार्गेट, तर मी याच्यात एक ट्रेड घेतोय. 2 लॉट मी इथे बाय करतो बँक निफ्टीचे. तर याचा टार्गेट किती आहे पुढचा? 650 आहे. तर हा 2 लॉट मी इथे बाय केलेला आहे. ओके, तर तो ऑलरेडी ब्रेकआउट दिलेला आहे, त्यामुळे तो मी घेतोय. निफ्टी पीई आपल्याला कधी बाय करायचं होतं बघा. अरे बाप, निफ्टी पीई ने पण टार्गेट हिट केलेलं आहे. 196 क्रॉस केल्या केल्या 242 पर्यंत आपला टार्गेट हा हिट झालेला आहे. ओके, तर दोघांचाही टार्गेट आपलं थोडं क्लास ऑफलाईन बॅचेस मुळे लेट झाला, तर दोघांनी टार्गेट हिट केलेलं आहे. तर इथं बँक निफ्टीचा बघा एंट्री आली आणि पुन्हा तो काय देतोय आपल्याला? ब्रेकआउट. आता अशा सिच्युएशन मध्ये काय करायचंय? आता इथे माझी इन्व्हेस्टमेंट आहे 14,000. ओके, 14,000चा जर 10% म्हणलं तर नियर अबाउट 1400. ओके, 750. आता ह्या स्टेज मध्ये जर बघितलं तर आपण तर 2 लॉटला माझा मोठा लॉस इथं दिसतोय. तर अशा वेळी तुम्ही शक्यतो आता बघतो की आपण 1100-1200, तर इथं मी स्टॉप लॉस लावून ठेवतोय 450चा, जेणेकरून माझं 5-10% जरी लॉस झाला तर मी खूप चांगल्या पद्धतीने एक्झिट इथे करून ठेवलं पाहिजे. बरोबर आहे, तर तिथे थांबण्यात काही अर्थ नाहीये, परत आपल्याला ट्रेड घेता येईल. ओके, तर आपली एंट्री लेट एंट्री झाली की असा प्रॉब्लेम येतो, लक्षात ठेवा. मी इथं स्टॉप लॉस लावून ठेवलेला आहे. होप्स ठेवू नका लॉस मध्ये जास्त. एकदा सिस्टीम मध्ये स्टॉप लॉस लावला की तुम्ही सेफ होऊन जाता. ओके, तर आपले सगळे टार्गेट हे हिट झालेले आहेत जे आपण काल घेतलेले होते. तर बँक निफ्टीचा आता इकडे स्पॉट चार्ट बघूया आपण. स्पॉट चार्ट मध्ये प्रॉब्लेम काय झालाय बघा, की तो 5 MA पहिला सपोर्ट तोडला. बरोबर आहे, पण सपोर्ट म्हणजेच काय, तिथून पुन्हा बाउन्स बॅक होऊ शकतो. 5 MA पण तो ऑलमोस्ट आणखी टच केलेला नाहीये. ओके, तर तो 5 MA टच करू प्रोबॅबिलिटी जास्त काय बघा. सपोर्ट तर तो घेतोय वन डे मध्ये. टाइम फ्रेम 5 मिनिटात कन्वर्ट करूया. 5 मिनिटामध्ये बघूया, तर 5 मिनिटामध्ये त्याला स्ट्रॉंग रेजिस्टन्स आलाय 200 EMA ब्लॅक कलरची लाईन. पण तो बघा सपोर्टला सस्टेन करतोय. अजूनही सपोर्टच्या खाली रेड क्लोजिंग दिलेलं नाहीये. याचं मिनिंग काय, की आणखीही त्याच्यामध्ये मोमेंट असू शकते बाउन्स बॅक करण्याची. आणखी तो हे केलेलं नाही आहे बघा, सपोर्ट प्रॉपर ब्रेकआउट दिलेला नाही. टाइम फ्रेम बदलून बघा म्हणतोय मी तुम्हाला. 3 मिनिटामध्ये या बघा, 3 मिनिटामध्ये मात्र क्लोजिंग दिलेली आहे. त्यामुळे माझ्याकडे थोडे होप्स आहेत. बरोबर आहे, बघा. तर टार्गेट तो 500, आपला इथं टार्गेट किती आहे ऍज पर आर ब्रेकर्स थेरी? 650. आता हा सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे. सर 650 लाच काढू का? आता इथे तुम्हाला दिसून येतं बघा, प्रिव्हियस हिस्ट्री ऑलवेज रिपीट. इथे 15 मिनिटामध्ये इथं दिसतंय तुम्हाला की कुठून रिजेक्शन दिलेलं आहे, 513 पासून. त्याच्यानंतर कुठून रिजेक्शन आहे 529. त्याच्यानंतर कुठून रिजेक्शन आहे 545. तर हे पुन्हा रिपीट होऊ शकतात. लक्षात ठेवा, हे पुन्हा रिपीट होऊ शकतात. तिथून पुन्हा काय होऊ शकतं, तुमचा रिजेक्शन येऊ शकतो. आणि आता तसंच झालं, तिथूनच पुन्हा रिजेक्शन आला. तर आपण स्टॉप लॉस लावून ठेवलेला आहे. आणि इथे तुम्ही दिसतं की टाइम फ्रेम मध्ये अजूनही प्रॉपर क्लोजिंग देत नाहीये. ओके, बाउन्स बॅक, कारण तो सपोर्ट आहे, तो सपोर्ट पासून पुन्हा बाउन्स बॅक होण्याची प्रोबॅबिलिटी पण जास्त दिसते. ओके, तर इथं दिसतं 5 MA रिस्पेक्ट करायला तो वर चाललेला आहे. 5 MA आपण मॅग्नेटिक लाईन म्हणतो. प्रत्येक कॅन्डल त्याला रिस्पेक्ट केल्याशिवाय मुवमेंट देत नाही. अजूनही कोणतीही कॅन्डल 5 MA रिस्पेक्ट केलेली नाहीये. त्यामुळं आणखी चान्सेस आहेत इथपर्यंत मार्केट वर जाण्याची. 51,369. ओके, पुन्हा त्या सपोर्टला किती प्रॉपर वर्क होतोय बघा. आर ब्रेकर्सचा सपोर्ट पुन्हा त्या सपोर्ट पासून तो बाउन्स बॅक करतोय.
आपण स्टॉप लॉस 450-51 स्टॉप लॉस लावलेला आहे. तर प्रोबॅबिलिटी आपला स्टॉप लॉस हिट होण्याची बघा 464, 451 ला गेला की आपला स्टॉप लॉस हिट होऊन जाईल. तुम्ही जर याच्यावर लक्ष ठेवला तर इथं बेस्ट 5 दिसत आहेत. तर इथे बघा हे सेल प्राइस आहे, हे बाय प्राइस आहे. ह्यात जर चुकून तुमचा स्टॉप लॉस आला तर तो नक्कीच काय होऊन जातो, हिट होऊन जातो. ओके, तर ओव्हरऑल आपल्यातून मोमेंट मिस झालेले आहे. त्यामुळे आता जास्त काही होप्स नाहीत. आपण त्याच वेळी एंट्री घेतली असती तर आपल्याला नक्कीच आपला स्टॉप लॉस हिट झालेला आहे 1260. ओके, नियर अबाउट 7 to 8% आपला लॉस इथे झालेला आहे, जे आपण टाकलेलं आहे कॅपिटल. ओके, तर इथे आपल्याला आता सेकंड पार्ट जो आहे तर तो इथे शक्यतो आपण ट्रेड आता अवॉइड करणं इम्पॉर्टंट आहे. ओके, तर आपण बघतोय आता अशा वेळी काय करायचं. अशा वेळी एक तर आपली लेट एंट्री झाली आणि सेकंड पार्ट आपल्याला 15 मिनिटापर्यंत आता शक्यतो ट्रेड अवॉइड करायचंय. 15 मिनिटानंतर पुन्हा आपण आर ब्रेकर्सच्या 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर आपण ट्रेड प्लॅन बनवूया आणि मगच आपण तिथे ट्रेड करूया. तोपर्यंत आपल्याकडे ट्रेड करायचा नाही. मिड कॅप निफ्टी मध्ये पुन्हा एक मोमेंट दिसत चाललेली आहे बघा, पण हे रिस्की आहे. ऑलरेडी तो क्रॉस करून गेलेला आहे. अशा वेळी आता ट्रेड घेतलं तर काय होईल, आता ट्रेड घेतलं तर तुम्ही ट्रॅपच होता. आपण तरी इथं आधी आपण ह्याच्याकडे बघूया, मिड कॅप निफ्टीचा चार्ट बघूया, स्पॉट चार्ट. त्यातून मला काय सिग्नल मिळतोय का? जर त्यातून सिग्नल मिळत असेल तर आपण ट्रेड घ्यायला हरकत. हा, तर मिड कॅप निफ्टी बघा, प्रॉब्लेम काय इथे ट्रेड घ्यायला, हे पण 5 कॅन्डल मध्ये गॅप आहे, कधीही स्ट्रॉंग रिव्हर्स जाऊ शकतो. तर सेकंड सपोर्ट ही मिड कॅपनी तोडलेला आहे. टार्गेट आता 11,996 आहे. 5 कॅन्डल मध्ये गॅप आहे, त्यामुळे मला हे घेणं थोडं रिस्की वाटतं. ठीक आहे, आपण 2 लॉट बघूया, ऍड करून ठेवूया. ठीक आहे, एक रिस्क आपण इथे घेऊया. मी 2 लॉट इथं बाय केलेले आहेत. जास्त लॉट मी घेणार नाही, कारण माझ्याकडनं जर मोमेंट हे झाली, कारण की ऑलरेडी मोमेंट मी कॅच करू शकलेलं नाहीये, त्यामुळे आता जास्त लॉट घेण्यात अर्थ नाही. आता ह्या कंडिशन मध्ये मला एक्झिट कधी व्हायचा आहे बघा, जो सपोर्ट जो आहे 12,066 तो ब्रेक केलाय. ओके, आणि जर तो पुन्हा क्रॉस करून वर गेला तर मला काही होप्स ठेवण्यात अर्थ नाही. आता हिस्ट्री ऑलवेज रिपीट. बघा पुन्हा काय झालं, आधी इथून पडला होता बघा, तिथूनच पुन्हा बाउन्स बॅक. आपला लॉस कव्हर झालेला आहे ऑलमोस्ट.
पण हा सपोर्ट तोडणं डिफिकल्ट दिसतोय. बघूया आता पुन्हा इथून जर बघा पुन्हा तो आणि ऑटोमॅटिक त्या सपोर्टला आला की तुमचं प्रीमियम पण बघा हळूहळू थोडं कमी होताना दिसतं. आपण जास्त ग्रीड करायला नकोय, आधी लॉस कव्हर करून थोडं कॉन्फिडन्स लेवल वाढवूया आपण. ओके, तर आपला लॉस ऑलमोस्ट कव्हर झालेला आहे. 750 आपला गेन मध्ये आलेला आहे. ओके बघा आणखी वाढत गेला तो, आणि चारीही टार्गेट आर ब्रेकरचे आपण जसं काल डिस्कस केलेलं आहोत, तर चारीही टार्गेट आपले सक्सेस झालेले आहेत. ओके, आणि इथेही जर बघितलात तर हाही पुन्हा मुवमेंट करतोय. आता मला जर ट्रेड घ्यायचा असेल तर बघा मी इथं कधी घेईन, 547 हिस्ट्री ऑलवेज रिपीट. प्रिव्हियस प्रीमियम रिजेक्शन 544 आहे. ओके, मी इथे ऑर्डर टाकून ठेवतो 2 लॉट. ऑर्डर कशी टाकून ठेवायचे बघा, मला बाय करायचंय 546 ला. ज्यांच्याकडे अँजल आहे त्यांच्यासाठी सांगतो. नंबर ऑफ लॉट 2 टाकलं, लिमिट आहे तसं ठेवलं. स्मार्ट ऑर्डर, स्टॉप लॉस ऑर्डर, को अँड रोबो ह्याला मी ऑन करतो. ओके, तर इथं ट्रिगर प्राइस आणि लिमिट प्राइस दोन्हीही मी 546 टाकून देतो. ओके, किती इन्व्हेस्टमेंट झाली? 16,000 कन्फर्म केलं. हे जाऊन कुठं बसेल? पेंडिंग मध्ये बघा. आता जर तो 546 ला गेला तरच तो बाय होईल, अदरवाईज तो बाय होणार नाही. बघा इथे तुम्हाला दिसतोय 534, 36. निफ्टी बघूया. पी निफ्टी पी ने तर ऑलमोस्ट पहिला टार्गेट हिट केलेला आहे. आता पुन्हा जर 196 क्रॉस केला तर आपण एक रिस्क घेऊया. ऑलरेडी जर टार्गेट जाऊन आला असेल तर पुन्हा घेतला तर फार कमी चान्सेस असतात की तो पुन्हा टार्गेट हिट करेल. मिड कॅप निफ्टीने चांगली मुवमेंट दिलेली आहे. आता इथे आपला जो ब्रेन काय करतो, अरे एवढं वाढत चाललंय आता पुन्हा बाय करूया, तर हे शक्यतो अवॉइड करा. कारण इथे पुन्हा ट्रॅप होऊ शकतात. पुन्हा तो काय करेल, तुमचा 2,000 प्रॉफिट डायरेक्ट 1500 ला आणेल. मग तुम्ही रिव्हेंज मध्ये जाचाल, असं कसं काय झालं म्हणून. ओके, आणि मग पुन्हा तिथे लॉस वाढायला चालू होतो. त्यामुळं हे जी सिच्युएशन आहे हे कंट्रोल करणं फार मॅटर करतं. ऑलरेडी आपल्याला एका ट्रेड मध्ये प्रॉफिट झालेला आहे, तो वाढत चालला, पण पुन्हा एंट्री घ्यायला बघतो. ओके, तर हे हे एक कॉमन मिस्टेक आपण मोस्टली सगळेजण करतो. बरोबर आहे. आणि तिथं काय होतं की तो थोडा रिटेस्ट करायला वर जात असतो आणि तिथं माझा लॉस होतो. मग आपण बघा डायरेक्ट तो 123. बरोबर आहे, तुम्ही जर घेतला सगळे 2,000 संपले असते. बरोबर, बऱ्याच लोकांच्या विचार आला होता पुन्हा एकदा ते घ्यायला पाहिजे म्हणून. ओके, तर आपलं पूर्ण 2,000 इथे संपले असते. तर हे एक मिस्टेक अवॉइड करा. प्रॉफिट झाला 5 ते 10 मिनिट शांत बसा, लॉस झाला 5-10 मिनिट शांत बसा. ओके, रिव्हेंज ट्रेड करायला जाऊ नका, ओव्हर ट्रेड करायला जाऊ नका. ओके, मार्केट देता अपॉर्च्युनिटी, वेट करा. तोपर्यंत शक्यतो ट्रेड अवॉइड करा. निफ्टी पुन्हा ब्रेकआउट द्यायच्या मूड मध्ये आलेलं आहे. पण लक्षात ठेवा, आधीचा ब्रेकआउट हा जेवढा सक्सेसफुल असतो, नंतरचा ब्रेकआउट तेवढा सक्सेसफुल हा वर्क होत नाही. हे कधी लक्षात ठेवा. ओके, तरी आपण एक एंट्री घेऊया. म्हणजे बऱ्याच जणांना वाटतं की आता एकदा एंट्री घेतलं तर काय होईल. एंट्री घेण्याच्या आधी पण मी बघतोय प्रीमियम मुवमेंट काय व्हायला. 197 वरून डायरेक्ट 193 ला आला. त्यामुळे मी थोडं वेट करतोय, एंट्री घेत नाही. झाला. आता रिजेक्शन कुठून आला? पुन्हा ब्रेकआउटला 199 ला रिजेक्शन आला. आता मी ऑर्डर टाकून ठेवतो 2 लॉट.
स्टॉप लॉस ऑर्डर ऑन, 200 ला बाय करतो, 2 लॉट. कितीला बाय करतो मी? 200 ला. तोपर्यंत एंट्री नाही. मिड कॅप निफ्टीचा पी बघा 106 ला आला, 108 ला आला, कारण ऑलमोस्ट तो आर ब्रेकर्सचे चारही टार्गेट हिट केलेलं आहे बघा. आता माझे सगळ्यात जास्त होप्स फक्त आणि फक्त बँक निफ्टीकडे, कारण बँक निफ्टीने आर ब्रेकरचा पहिला रेजिस्टन्स तोडलाय. 90% चान्सेस आहे तो 650 ला जाण्याचा. त्यामुळे माझे सगळ्यात जास्त होप्स फक्त आणि फक्त बँक निफ्टीमध्ये आहेत. तो आता फ्रेश टार्गेट ओपन केलेला आहे. जसं निफ्टीने ऑलरेडी एक टार्गेट हिट केलेलं आहे, मिड कॅप निफ्टीचे 4 झालेले आहेत. बँक निफ्टीचं मात्र आता फ्रेश टार्गेट ओपन आहे, बरोबर आहे. तर त्यामुळे त्यात माझे जास्त होप्स आहेत, त्यामुळे त्याचे ऑर्डर मी लावून ठेवलेले आहे. निफ्टीची कॅन्सल करून टाकतो ऑर्डर मी, बँक निफ्टीचे राहू द्या. ओके, आता आपल्याला बऱ्याच जणांना स्विंग ट्रेडिंग कशी करायची किंवा इक्विटी मध्ये ट्रेड कसं करायचा तो एक क्वेश्चन होता. तर आपण जाऊया मनी कंट्रोल ऍप मध्ये. 9:30 वाजलेले आहेत. मनी कंट्रोल ऍप मध्ये मी होमच्या बाजूला मार्केटवर क्लिक करतोय. तर आजचा टॉप गेनर कोण आहे? आयसीआयसीआय बँक आहे बघा. मग आता आपल्याला कशात जायचंय? ट्रेडिंग व्ह्यू ऍप मध्ये. ट्रेडिंग व्ह्यू ऍप मध्ये काय सर्च करायचंय? आयसीआयसीआय बँक. आज मोमेंट जर असेल तर आयसीआयसीआय बँक मध्ये आहे, तो पण 3 मिनिटांमध्ये रिजेक्शन दाखवतोय. 1 डे मध्ये चेक करूया. गन इंडिकेटर आपण ऑन करूया. तर गन इंडिकेटर मध्ये तर त्यांनी ब्रेकआउट दिलेला आहे 1160चा. आता त्याचा नेक्स्ट टार्गेट आहे गन इंडिकेटर नुसार 1215चा. पण हिस्ट्री ऑलवेज रिपीट बघा. 1172, पुन्हा तिथूनच रिजेक्शन. ओके, त्यामुळे मला जर आता याच्यात इंट्राडे करायचं असेल तर मी पुन्हा काय करेन? 1172 जो आहे तो जर ब्रेक केला तर आपण इथे ट्रेड करूया. आणि जर तुम्हाला याच्यात इक्विटी इंट्राडे करायचं असेल तर बघा, इथे मी सर्च करतो. कोणता? आयसीआयसीआय बँक. बाय वर क्लिक केलं. आता माझ्याकडे अवेलेबल मार्जिन 23,824 आहे. इंट्राडे केला तर मला किती क्वांटिटी इथे बाय करता येतात? मॅक्स 101 क्वांटिटी बाय करता येतात. आपण इथे 100 क्वांटिटी टाकूया. ओके, प्लेस ऑर्डर, मार्केट करूया आणि कन्फर्म करूया. आता हे मी तुम्हाला दाखवण्यासाठी केलेलं आहे. ऍक्च्युअल तुम्हाला बघा हे कधी करायचं होतं? 9:17 किंवा 18. 1160 क्रॉस केल्या केल्या बघा कुठपर्यंत जाऊन आला तो? 1175. म्हणजे 25 रुपयांनी तरी, सॉरी 15 रुपयांनी तरी वाढला. म्हणजे 100 क्वांटिटी जरी घेतला असता तर तुमचा 1500 प्रॉफिट होता. ओके, ठीक आहे. आता जरी बघितलं तर टार्गेट किती आहे? 1215. पण प्रॉब्लेम काय तो बघा, ज्यावेळी असा ब्रेकआउट दिलाय की तुम्ही टेक्निकली विचार करू नका. सेंटिमेंट काय ओव्हरऑल? निगेटिव्ह आहे. ओव्हरऑल सेंटिमेंट काय चालू आहे? निगेटिव्ह सेंटिमेंट चालू आहे. आणि त्यात तुम्ही आयसीआयसीआय बँकेचं म्हणताय की इथं ब्रेकआउट दिलाय तर वरच जाईल. तर ह्याचा इम्पॅक्ट ऑटोमॅटिक आयसीआयसीआय बँकेवरही पडू शकतो. ओके, त्यामुळे जास्त आपण याच्यामध्ये होप्स ठेवायचे नाही. आता स्टॉप लॉस कसं लावायचं बघा. याच्यावर क्लिक करा, स्टॉप लॉस वर क्लिक करा. मी लिमिट प्राइस लावतो 1164. ट्रिगर प्राइस लावतो 1165. प्लेस कन्फर्म. तर हे जे इक्विटी मध्ये ज्यांना ट्रेड करायचं त्यांनी कशा पद्धतीने करायचं? 9:18 आपलं एक्झिक्यूट झालं बघा. बँक निफ्टीचा पी झाला, लॉस कव्हर होत चाललेला आहे बघा. माझे होप्स फक्त आता बँक निफ्टीवर आहेत. आता बघितलं 573 हा कंटिन्यू रिजेक्शन देतोय बघा. 570 जातोय,
572 73 पर्यंत जातोय, 74 ला गेला बघा. तिथून कंटिन्यू कसं रिजेक्शन आलेलं आहे, 573 74. ओके, म्हणजे प्रीमियम रिजेक्शन दिसला तरी तर आपण स्मार्ट व्हायचं आणि लगेच तिथे एक्झिट करून टाकायचं, होल्ड करून बसायचं नाही. पुन्हा तो खाली येतो, मग पुन्हा आपण रिवेंज मध्ये जातो. ओके, तर असं 2-3दा जर मला एकाच पॉइंटला रिजेक्शन दिसाला तर आपण इथे शक्यतो एक्झिट करून टाकायचं. आता मी इथे ठेवतोय बघा. आपला आयसीआयसीआय बँकेचं हिट झालं बघा. 650 हे टार्गेट आहे बघा. किती आहे टार्गेट? 650. तर आपला सगळा लॉस कव्हर झालेला आहे फक्त आणि फक्त आर ब्रेकर्सच्या मेथडने. ओके, तर तुम्हाला दिसून येतं 650 पर्यंत टार्गेट आहे. आपण आता याच्यातलं काय करू, एक रिस्क मॅनेजमेंट, एक लॉट काढून टाकू. म्हणजे आता माझा मोठा लॉस होईल का जरी रिटर्न आला तरी? नाही. बापरे, निफ्टीचा पी आपल्याला घ्यायचा होता बघा. तर तो गेला 200 ला, आपण लावून ठेवला होता, पुन्हा तो कॅन्सल केला. आता मी निफ्टीचा पी बाय करेन. कधी बाय करेन बघा, 242 ला रेजिस्टन्स आहे, 244 ला घेऊन टाकतो. 244. जसं आपण डिस्कस केलं होतं की मार्केटचा ओव्हरऑल ट्रेंड काल बेरिश मध्येच आहे. तर आपण बघितलं कालच्या इव्हनिंगच्या बॅचला, तर त्याच पद्धतीने मार्केट सध्या मुवमेंट करताना आपल्याला दिसतो. ओके, तर ओव्हरऑल आपण पूर्ण लॉस कव्हर करून प्रॉफिट मध्ये आलो. ह्याच्या पाठीमागे एकच आहे की काहीतरी ट्रेड प्लॅन आपण बनवून ट्रेड करतोय. ओके, तर विदाउट ट्रेड प्लॅन ट्रेड करू नका. हिस्ट्री रिपीट होत राहते कंटिन्यू, त्याच्यावरही फोकस करा. एकाच कॅन्डलला बघू नका, थोडं बॅकटेस्ट करा काय होत चाललेलं आहे. बरोबर आहे, हे कंटिन्यू बघत राहणं महत्वाचं आहे. तर सगळ्यांना लक्षात आलं असेल की आपण आर ब्रेकर्सने कशा पद्धतीने ट्रेड करू शकतो. आपला आयसीआयसीआयचा स्टॉप लॉस हिट झाला बघा. ओके, कारण ओव्हरऑल सगळंच मार्केट निगेटिव्ह असेल तर हा वर जाऊन काय करणार, बरोबर आहे ना, हा पण कुठे ना कुठे फॉल होऊन बसेल. त्यामुळे आपण त्यात होप्स ठेवायचे नाहीत. ओके, तर हा झाला आपला ओव्हरऑल कालचा ट्रेड प्लॅन आणि आज त्याचं एक्झिक्युशन. ओके, तर सगळ्यांना लक्षात आलं असेल तर आज पुन्हा संध्याकाळी आपण उद्याचा ट्रेड प्लॅन बनवूया आणि त्या पद्धतीने आपण ट्रेड करूया. तर माझी ओपन पोझिशन आहे बँक निफ्टीचा पी ऍज पर आर ब्रेकर्स थेरी, तर त्याचा टार्गेट आहे 650. आता स्टॉप लॉस काय लावून मी ह्या कंडिशन मध्ये, तर माझा स्टॉप लॉस काय असेल बघा की हा जो पहिला सपोर्ट आहे 484, तोच माझा स्टॉप लॉस असेल. ते मी लावून ठेवतो. एक लॉटच आहे, म्हणजे इथे लिमिट प्राइस लावतो 483, ट्रिगर प्राइस लावतो 484. ओके, तर आपण निफ्टीचे पण ऑर्डर टाकून ठेवलेले आहे 244 ची. मिड कॅप निफ्टी तर संपलेला आहे, त्यात मी आता ट्रेड दिवसभर करायला जाणार नाही, कारण की त्यांनी चारही टार्गेट हिट केलेले आहेत. निफ्टीचे माझ्याकडे आणखी होप्स आहेत. 242 ब्रेक केचा तर 298 आहे. बँक निफ्टीचे माझ्याकडे होप्स आहेत, तो 650 पर्यंत जाईल आणि 650 ब्रेक केला की तो 753 पर्यंत जाईल. ओके, तर सगळ्यांना समजलेलं आहे. तर अशा पद्धतीने ट्रेड प्लॅन करूनच ट्रेड करा, विदाउट ट्रेड प्लॅन ट्रेड करायला जाऊ नका. ओके, चालेल. तर आज इव्हनिंगला पुन्हा आपण 9 वाजता ट्रेड प्लॅन, टुमारो म्हणजे संध्याकाळी 9 वाजता आपली बॅच असेल उद्याचा ट्रेड प्लॅन साठी. थँक्यू.